नमस्कार. आज आपण हाऊसिंग सोसायटीची मेंबरशिप या विषयावरती बोलत आहोत. हाऊसिंग सोसायटीमध्ये मुख्यत्वे 4 प्रकारची मेंबरशिप असते. पहिलं मेंबरशिप, हे मुख्य मेंबरशिप असते. ज्यावेळी एखादी व्यक्ती फ्लॅट, शॉप किंवा कमर्शियल प्रिमायसेस त्याच्या नावाने खरेदी करते, त्या केसमध्ये त्याला मेंबरशिप दिली जाते. ती मुख्य मेंबरशिप असते. आता मेंबर हा व्यक्ती असू शकतो, ट्रस्ट असू शकते, कंपनी असू शकते, त्या पार्टनरशिप फर्म असू शकते. जी लिगल एंटिटी आहे ती त्यांच्या नावाने फ्लॅट, शॉप, कमर्शियल प्रिमायसेस खरेदी करू शकतात, परचेस करू शकतात. आणि ती मेंबरशिप ह्या त्या व्यक्तीला किंवा त्या कंपनीला दिली जाते. तर कंपनीच्या केसमध्ये कंपनी ही जरी लिगल एंटिटी असली तरी ती स्वतः येत नाही. तर त्या केसमध्ये त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट केलं जाते. त्यांचा डायरेक्टर असू दे, पार्टनरशिप फर्म असेल तर पार्टनर्स असू दे, ती लोक त्याला रिप्रेझेंट करतात. ट्रस्टच्या केसमध्ये ट्रस्टी असतो, तर ट्रस्टी त्या ट्रस्टला रिप्रेझेंट करतात. ते झाली मुख्य मेंबरशिप. तर बऱ्याच वेळेला काय होतं, करोडोचे फ्लॅट आहेत आज तारखेला सिटीमध्ये. तर फॅमिली मेंबर आहेत ते जॉईंट मेंबरशिपनी, जॉईंट नावाने फ्लॅट खरेदी करतात. म्हणजे हजबंड वाईफ असू द्या किंवा मुलगा आणि आई वडील किंवा वडील, मुलगा, सून असं जॉईंटली प्रॉपर्टी खरेदी करतात. तर त्या केसमध्ये जो फर्स्ट ओनर असतो, ज्याचे फर्स्ट नाव आहे ॲग्रीमेंटमध्ये, त्याला मुख्य मेंबरशिप दिली जाते. तर शेअर सर्टिफिकेट ट्रान्सफर करताना जर 3 जॉईंट ओनर असतील तर तिघांची नावं टाकणं गरजेचं असते, टाकायचीच असतात ॲक्च्युली. तर त्या केसमध्ये फर्स्ट ज्याचं नाव आहे ॲग्रीमेंटमध्ये त्याला फर्स्ट ओनर म्हणून टाकलं जातं. सेकंड असं सेकंड आणि थर्ड असं तिघांची नावं शेअर सर्टिफिकेटमध्ये रिफ्लेक्ट व्हायलाच पाहिजे, जेणेकरून ते तिघंही त्या जागेचं, त्या फ्लॅटचं ओनर आहेत. तर ही झाली फर्स्ट ओनरशिप. सेकंड आहे असोसिएट मेंबर्स. आता असोसिएट मेंबर्स म्हणजे काय, ज्यावेळी एखादा फ्लॅट जॉईंट ओनरने घेतला जातो, हे तिघांच्या नावाने फ्लॅट घेतला गेलेला आहे, तर अशा केसमध्ये सेकंड आणि थर्ड ही जी लोक आहेत ते असोसिएट मेंबर होऊ शकतात. त्यांनी असोसिएट मेंबर म्हणून सोसायटीचे असोसिएट मेंबर बनण्याचा त्यांना अधिकार असतो. आता असोसिएट मेंबरना काय राईट्स असते, ज्यावेळी मेन मेंबर आहे तो समजा कुठे आउट ऑफ टाऊन असेल किंवा आउट ऑफ स्टेट वर्किंगसाठी जात असेल, तर त्या केसमध्ये तो सेकंड किंवा थर्ड जो असोसिएट मेंबर आहे त्यांना तो अधिकार देऊ शकतो. ते जे असोसिएट मेंबर आहेत ते पदाधिकारी होऊ शकतात, ते इलेक्शन लढवू शकतात, ते वोटिंग करू शकतात, प्रोव्हायडेड जे मेन मेंबर आहे त्याचं त्यांनी NOC घ्यायची गरज असते. तर ते असोसिएट मेंबर त्या मेन मेंबरच्या बिहाफ ते लोक ॲक्ट करू शकतात. तिसरी मेंबरशिप आहे सोसायटीच्या केसमध्ये ते नॉमिनल मेंबरशिप. तर नॉमिनल मेंबरशिप कोणत्या केसमध्ये दिली जाते, ज्यावेळी एखादा फ्लॅट रेंटनी दिला जातो किंवा केअरटेकर म्हणून एखाद्या व्यक्तीला दिला जातो, तर त्या केसमध्ये नॉमिनल मेंबरशिपची प्रोव्हिजन सोसायटी बायलॉज, सोसायटी ॲक्टमध्ये आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, इन्व्हेस्टर लोक असतात ते जॉब आणि त्यांच्या बिझनेसच्या कामासाठी आउट ऑफ कंट्री, आउट ऑफ स्टेट असतात. तर अशा वेळी ती लोक त्यांचा जो प्रिमायसेस आहे, फ्लॅट आहे, तो भाड्याने देतात किंवा केअरटेकर एखादा अपॉइंट करतात. तर त्या केसमध्ये प्रत्येक वेळेला जे मेंटेनन्स भरायचं आहे किंवा इतर काही छोट्या गोष्टी मीटिंग किंवा काही अटेंड करायच्या असतील, तर त्या केसमध्ये सोसायटी नॉमिनल मेंबरशिप प्रोव्हाइड करते. तर नॉमिनल मेंबरशिप ही ते पर्टिक्युलर पिरियडसाठी असते, ज्या पिरियडसाठी त्यांचं ॲग्रीमेंट आहे, केअरटेकरचं ॲग्रीमेंट आहे किंवा लिव्हाय लायसन्सचं ॲग्रीमेंट आहे, त्या ॲग्रीमेंटपुरती लिमिटेड असते. त्यांचं ॲग्रीमेंट संपलं की ॲटोमॅटिकली ते त्यांचं नॉमिनल मेंबरशिप आहे ती संपुष्टात येते. नॉमिनल मेंबरशिप ही अशी मेंबरशिप आहे की त्याच्यामध्ये कुठलेही शेअर्स त्याच्या नावाने नसतात, फक्त ऑन पेपर ते नॉमिनल मेंबर आहेत म्हणून ते रेकॉर्ड होते. चौथी मेंबरशिप आहे ती अशी मेंबरशिप म्हणता येणार नाही, पण ती कॅटेगरी आहे क्रियाशील सभासद. क्रियाशील सभासद एखाद्याला केव्हा म्हटलं जातं, जेव्हा की त्याच्या नावाने फ्लॅट आहे, फ्लॅट त्याच्या नावाने आहे,
दुसरी गोष्ट की त्यांनी 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक तरी वार्षिक सभा अटेंड केलेली आहे सोसायटीची. आणि तिसरं म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कमीत कमी 1 वर्षाचं त्यांनी मेंटेनन्स सोसायटीला भरलेलं आहे. तर अशा केसमध्ये त्याला क्रियाशील सभासद म्हणून म्हटलं जातं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? काही चांगली माहिती भेटलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर आपला व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनाही सांगा. आणि आपले असे व्हिडिओ इतर लोकांनाही जास्तीत जास्त माहिती मिळण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.